आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नांदेड जिल्ह्यातले एक अतिशय तरुण आमदार जितेश अंतापूरकर यांनी आत्ताच भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। मी त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या या सर्व प्रमुख सहकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। विशेषतः माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्यासोबत त्यांचे वडील रावसाहेबांनी देखील अतिशय जवळून काम केलं। आमच्यासोबत ते विधानसभेमध्ये देखील होते आणि त्यांच्या दुःखद निधनानंतर जितेश त्या जागी निवडून आले आणि त्यांचं काम पुढे नेण्याचं काम जितेश करत होते। मात्र जो काही त्यांना अनुभव आला तो अशोकरावांनी आताच सांगितला आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम हे जुनं आहे। अनेक चांगले नेते भारतीय जनता पक्षाचे वर्षानुवर्ष नांदेड जिल्ह्यात काम करतात, पण त्याच वेळी माननीय अशोकराव यांचा प्रवेश झाल्यामुळे एक वेगळं चैतन्य आपल्याला पाहायला मिळालं आणि एक वेगळी मजबूती देखील आपल्याला पाहायला मिळाली। आणि हळूहळू अशोकरावांचे जे काही सहकारी आहेत, कारण ज्यावेळेस अशोकरावांनी प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी कोणालाही आग्रह करणार नाही, ज्याला यायचं असेल तो माझ्यासोबत येईल। आणि आता हळूहळू जेवढे त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी होते ते सगळे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला एक मजबूती देखील प्राप्त होते। एक सिटिंग आमदार असून देखील हा निर्णय जितेश यांनी घेतला आणि भारतीय जनता पक्षामध्ये यापुढे मी काम करेन अशा प्रकारचा संकल्प देखील त्यांनी केला। त्याबद्दल त्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो। मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा हा जो आपला परिवार आहे हा नांदेड जिल्ह्यामध्ये अधिकाधिक मजबूत होतोय। हे खरं आहे की नांदेडची लोकसभेची जी काही जागा आहे ती आपण कमी मताने त्या ठिकाणी हरलो, फार काही अंतर आहे अशी परिस्थिती नाही आहे, पण त्यावेळेस जी काही परिस्थिती होती, जे काही फेक नरेटिव्ह होते त्यामुळे आपल्याला ती जागा निवडून येता आली नाही। असं असलं तरी लोकसभेनंतर मात्र नांदेड जिल्ह्यातलं वातावरण आपल्याला बदललेलं दिसतंय। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही मजबूतीनं आता पाय रोवताना दिसते आणि मला विश्वास आहे की लवकरच अशोकरावांचे इतर सहकारी देखील जे काही तिकडे राहिलेले आहेत तेही भारतीय जनता पक्षामध्ये येतील आणि या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि आपली महायुतीच असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा मंचावरील सर्व आपले मान्यवर माजी खासदार आहेत, आपले आमदार आहेत, सगळ्यांच्या वतीनं मी जितेशच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की तुमच्यासारखा एक तरुण तडफदार नेता आल्यामुळे निश्चितच पक्षाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही खुल्या मनाने पक्षामध्ये काम करा। तुम्हाला पूर्ण पाठिंबा पक्षामध्ये मिळेल। आम्ही सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहू। पक्ष वाढवण्याचं काम हे तुम्ही कराल हा मला विश्वास आहे। त्याकरता मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। याच्यानंतर माननीय आमदार
जी यांना विनंती करतो की त्यांनी या पक्ष प्रवेशाबद्दल आपल्या भावना आज हा ते चालू नाही बसून 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 का आज मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोकजी चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब तसेच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समवेत उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थित या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल मी मनापासून मान्यवरांचे व्यासपीठाचे या ठिकाणी फडणवीस साहेबांचे बावनकुळे साहेबांचे चव्हाण साहेबांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो असं या भाऊक क्षण निश्चित आहे वडिलांची आठवण आली निश्चित या प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल आपण सन्माननीय देखील आपण मला द्याल निश्चितपणे ती निष्ठेने पार पाडेल आणि देवगीर आणि बिरोली या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील जे मला सेवा मिळेल ती प्रामाणिकपणे निष्ठेने पार पडेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना त्याची जनतेला न्याय देण्यासाठी मी आदरणीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करेल एवढंच मी यापासून सांगतो धन्यवाद असं आहे की विरोधी पक्षाला या घटनेमध्ये केवळ राजकारण बघायचं आहे राजकारणाच्या पलीकडे ते पाहू शकत नाही आणि देशाच्या पंतप्रधानांनी खुल्या मनानं या ठिकाणी सर्व शिवभक्तांची माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवताच्या पुतळ्याचं अशा प्रकारे जी काही परिस्थिती झाली त्यामुळे मी त्यांची देखील माफी मागतो मला असं वाटतं की यानंतर याच्यावर राजकारण करणं हा कुठेतरी विरोधकांच्या मनाचा कोतेपणा आहे राहुल गांधी का मतलब बीच में लाया और एक कंडीशनल उन्होंने माफी मांगी है ऐसी कंडीशनल माफी हमें मंजूर नहीं है देखिए एक तो माफ़ी जनता की मांगी है माफ़ी जो मांगी है वो शिवभक्तों की मांगी है छत्रपति शिवाजी महाराज को जो आराध्य मानते हैं उनकी माफ़ी मांगी है इसलिए कांग्रेस के सर्टिफिकेट की आवश्यकता ही नहीं और दूसरी महत्व की बात यह है कि शायद उन्होंने प्रधानमंत्री जी ने क्या कहा ये सुना ही नहीं है अगर वो सुनते तो शायद इस प्रकार की बात वो नहीं करते मला ती का दिली हेही माहिती नाही त्यांनी नाकारली का हेही माहिती नाही हा केंद्राचा आणि त्यांचा संबंध आहे आमचा काही संबंध नाही त्याच्याशी देवेंद्रजी आज आपण बघतो वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी योजना आहे त्यातलेच एक मंत्री चालाय चव्हाण आज एक शेतकरी त्यांच्याकडे वेदना जे करत होता ते भर सभेत बोलले की तुम्ही तुमच्या अवकाशात राहून बोला तर हिंदी महायुतीला एक तडा जातोय का बघा ते काय नेमकं बोलले आहेत तिथे काय घटना घडली आहे याची मला कल्पना नाही आहे त्यामुळे जी गोष्ट आपण बघितली नाही ज्याची आपल्याला माहिती नाही त्याच्यावर रिॲक्शन देऊन
मला असं वाटतं की ते योग्य होत नाही. त्याची पूर्ण माहिती घेतल्यावर त्याच्यावर रिएक्शन मी देईन. बघा, सरकारच्या प्रतिमेला तडा जातो वगैरे असं मी मानणार नाही, पण शेवटी कोणी असो प्रत्येकाने जबाबदारीनेच बोललं पाहिजे. कारण आपण 12 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे आपल्या बोलण्याचा कोणावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करूनच प्रत्येकाने बोललं पाहिजे. हर्षवर्धन पाटील यांनी आज समर्थकांची बैठक घेतलेली आहे. आगामी काळामध्ये मी माझा निर्णय घेणार. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना मी शेवटचं बोलणार आहे असं जाहीर सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी तुमची आणि अजित पवार, हर्षवर्धन पाटील यांची तिघांची बैठक झाली होती. त्यांना शब्द दिला होता अशी त्यांनी जाहीर कबुली सभेत दिलेली आहे. कशा पद्धतीने बघता? हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. हे खरं आहे की तिथे आता एक पेच प्रसंग आमच्यासमोर आहे. तिथे अजितदादांच्या पक्षाचे त्या ठिकाणी सिटिंग आमदार आहेत. आमच्याकडनं मागच्या वेळेस हर्षवर्धन पाटील लढले होते, कमी मताने त्या ठिकाणी हारले होते. हा पेच प्रसंग आहे. चर्चा करून त्यातनं आम्ही मार्ग काढू हा मला विश्वास आहे. देखिए, कोई अनबन वगैरह नहीं है. कल का जो अजीत पवार जी के राष्ट्रवादी कांग्रेस ने कार्यक्रम किया उसको आंदोलन नहीं कहा जा सकता. एक प्रकार से उन्होंने उस घटना पर दुख व्यक्त किया, तो हमको सबको ही दुख है. देखिए, प्रधानमंत्री जी ने माफ़ी मांगी, मुख्यमंत्री जी ने माफ़ी मांगी, अजीत दादा ने माफ़ी मांगी, मैंने भी माफ़ी मांगी. तो हम सभी को दुख है. अब दुख व्यक्त करने का अपना अपना तरीका है. उन्होंने एक तरीका अपनाया, वो एक प्रकार से मौन बैठे, तो इसको आंदोलन कहना ठीक नहीं है. ये देखिए, इस अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही.